नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमोसंभवामी या चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुपुष्य अमृत योगाबद्दल माहिती घेणार आहोत। 2023 मधला हा सर्वात शेवटचा योग आहे। देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हा योग अत्यंत शुभ मानला जातो। नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, आपले गुरूंची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आणि गुरुपुष्य अमृत योगामध्ये आपण आपल्या गुरूंची सेवा कशी करू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि गुरुपुष्य अमृतचा मुहूर्त, गुरुपुष्य अमृतामध्ये काय काय करायचं आहे, काय काय करायचं नाही आहे, काय उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो। हा योग अत्यंत शुभ मानला जातो। या योगावरती सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केले तर सोन्यामध्ये वृद्धी होते। या दिवशी थोडं तरी सोनं खरेदी करायला हवं, त्यामुळे आपल्या सोन्यामध्ये वृद्धी होत जाते असे मानले जाते। या योगावरती घर वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते। या योगावरती जर गुरुपुष्य योगावर आपण जर का मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते आणि ती फलदायी ठरते। योगावरती तीर्थस्नानाला सुद्धा महत्त्व आहे, त्यामुळे जर का तुमच्या जवळ कुठे तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करा। गुरुपुष्य अमृत योगाला योगांचा राजा असे देखील म्हणतात। या दिवशी तुम्ही घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, गृहप्रवेश करणे, कुठली नवीन आध्यात्मिक सेवा सुरू करणे, मंत्र साधना करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। गुरुपुष्य अमृत योग हा 28 डिसेंबर 2023ला रात्री 1:05 सुरू होणार आहे आणि 29 डिसेंबर 2023ला सकाळी 7:12 संपणार आहे। 6 ते 7 तास हा गुरुपुष्य अमृत योग असणार आहे। त्या काळामध्ये आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, म्हणजे ज्याला शक्य होईल त्यांनी ही सेवा नक्की करावी। रात्री जागून केलेली सेवा ही अत्यंत फलदायी असते, त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी ही सेवा आपल्या गुरूंची नक्कीच करावी। तर आपण बघूया की या काळामध्ये कुठले कुठले उपाय करायचे आहे, आपल्या गुरूंची सेवा कशी करायची आहे। गुरुपुष्य अमृत योगावर म्हणजेच 28 डिसेंबरला सकाळी आपण पूर्ण घराची स्वच्छता करावी। शुचिर्भूत होऊन पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे, घराच्या उंबऱ्यावर ओळी हळद लावून घर स्वच्छ करावे आणि आपल्याला लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे। त्यामुळे दारासमोर छान रांगोळी काढावी आणि घर स्वच्छ करून घ्यावे आणि नंतर तुमचा पूजापाठ करावा। या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने त्या सोन्यामध्ये वृद्धी होत जाते। त्यामुळे या दिवशी गुरुपुष्य अमृत योग जरी रात्री आला असला तरी तुम्ही 28 तारखेला कधीही सोने खरेदी करू शकता आणि रात्री 1 वाजेपासून ते 7:15च्या दरम्यान तुम्ही कधीही या सोन्याची तुमच्या देवघरामध्ये पूजा करावी आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा। या योगावरती जर तुमच्याकडे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नसेल तर या दिवशी ते नक्की खरेदी करा आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये नक्की करा। ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच म्हणजे अगोदरच ज्यांच्याकडे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असेल त्यांनी या दिवशी त्याची पूजा करायची आहे। श्रीयंत्र यावर श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा आणि कुबेर यंत्र यावर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा आणि श्रीयंत्राला कुंकुमार्चन अवश्य करावे। आणि या दिवशी कुबेर भगवान यांची सुद्धा सेवा करायची आहे। कुबेर मंत्राचे पठण करून आपण कुबेर भगवान यांची सेवा करू शकतो। गुरुपुष्य अमृत योगावरती दक्षिणावर्ती शंखाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की करा। असे मानले जाते की ज्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा निरंतर वास असतो, त्यामुळे या दिवशी तुम्ही देखील दक्षिणावर्ती शंख तुमच्या घरामध्ये स्थापन करावे। दुसरं म्हणजे कमळगट्ट्याची माळ, तुम्ही सुद्धा कमळगट्ट्याच्या माळीची स्थापना तुमच्या देवघरामध्ये या दिवशी करू शकता। नवीन देवतांचे फोटो, टाक, कुलदेवतेची टाक मूर्तीची स्थापना तुम्ही या दिवशी करू शकता। नवीन देवतांची टाक मूर्ती फोटो स्थापन करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। गुरुपुष्य अमृत योगावरती माता लक्ष्मीची सेवा करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते। तुम्ही या दिवशी श्रीसूक्त, श्री महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र या स्तोत्राची पाठ करू शकता। 1, 5, 11, 21 तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुम्ही ते यथाशक्ती पाठ करावे। माता लक्ष्मीचा मंत्र या दिवशी म्हणावा। ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राक्षी गायत्री मंत्राचे पठण करावे किंवा ओम महालक्ष्मी नमस्तुभ्य नमस्तुभ्य सुरेश्वरी हरिप्रिया नमस्तुभ्य नमस्तुभ्य दयाधनी या मंत्राचा पाठ देखील तुम्ही करू शकता। यासोबतच श्री हरी विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करावा, कारण जिथे श्री
श्रीहरी तिथे माता लक्ष्मी. तुम्ही या दिवशी कुठल्याही महालक्ष्मी मंत्राचा जप करू शकता. सोबतच तुम्हाला कुबेर मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. भगवान कुबेर यांचा मंत्र याचे पठण करावे आणि कुलदेवीचे मंत्राचे सुद्धा पठण करावे. गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला गणगण गणात बोती या मंत्राचे पठण करायचे आहे, या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुम्हाला जर का शक्य झाल्यास तर गजानन विजय ग्रंथाचे पारायण करावे. आणि तुमचे जे गुरु असतील ज्यांची तुम्ही सेवा करत असाल त्यांचे सुद्धा तुम्ही मंत्राचे पठण करावे. साईबाबा स्वामी समर्थ यांच्या मंत्रांचे पठण अवश्य करावे, त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या चरित्राचे अध्ययन करावे. आणि अजून एक लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, आर्थिक अडचण दूर होण्यासाठी महालक्ष्मी मंत्राचा जप तुम्ही करू शकता. ओम ही श्री लक्ष्मीभ्यो नमः, ओम ही श्री लक्ष्मीभ्यो नमः या लक्ष्मीच्या बीज मंत्राचा तुम्ही 108 वेळा किंवा 21 वेळा किंवा 11 वेळा जप करू शकता. यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहते. तर गुरुपुष्य अमृत योगावरती हे उपाय नक्की करा. देवी महालक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.